नमस्कार, मी माधुरी वैद्य. 1 एप्रिल 2026 हा दिवस पश्चिम बंगालसाठी काळा दिवस होता असं म्हणायला हरकत नाही. या दिवशी संविधानामध्ये कायदा आणि सुरक्षा याविषयीच्या ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या फॉलो केल्या गेल्या नाहीत असं एकंदरीतच दिसतंय. त्या दिवशीची घटना आणि त्याआधीही काही वर्ष ज्या घटना घडल्या त्यावर एक मोठा 4 तासांचा चित्रपट निघू शकतो. चित्रपटावरून आठवलं 2025 मध्ये 5 सप्टेंबर 2025 या दिवशी विवेक अग्निहोत्री यांचा द बंगाल फाईल्स हा चित्रपट रिलीज झाला. पण पश्चिम बंगाल सरकारने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली, कारण त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये दंगली होतील, वातावरण बिघडेल असं त्यांना वाटत होतं. म्हणजे ममता दीदींना असं वाटत होतं. त्यामुळेच ही बंदी घातली गेलेली होती. पण खरं तर 2021 2023 या वर्षांमध्ये दंगली होतच होत्या आणि मुर्शिदाबाद तर मध्यंतरी खूपच फेमस झालेलं आपण पाहिलं होतं. पण ते सर्व जरी सोडून दिलं तरी 1 एप्रिलला काय घडलं आणि ते कुठे घडलं ते आपण पाहिलं तर ते मालदा डिस्ट्रिक्ट इथे घडलं. मालदा डिस्ट्रिक्ट हे बांगलादेशच्या बॉर्डरच्या जवळ आहे. तिथे कालीचक 2 BDO ऑफिसमध्ये 7 ज्युडिशियल ऑफिसर्स हे आता बंगालमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्याच्या संदर्भात ज्या तक्रारी आल्या होत्या त्याच्या सुनावणीसाठी आणि त्याचप्रमाणे बंगालमधल्या घुसखोर म्हणजे मालदा डिस्ट्रिक्टमधल्या घुसखोरीबाबतच्या ज्या तक्रारी आल्या होत्या त्याची छाननी करण्यासाठी BDO ऑफिसमध्ये गेलेले होते. या ज्युडिशियल ऑफिसर्समध्ये 3 महिला होत्या आणि त्यातल्या एकाच्या बरोबर एक 5 वर्षाचा लहान मुलगा सुद्धा होता. ऑफिसमध्ये गेल्यावर अचानकपणे एक मोठा जमाव त्या कार्यालयात घुसला आणि त्यांनी या सर्वांना घेराव घातला. त्यांना तिथेच बंधक करून ठेवलं, काम करू दिलं नाही. तेव्हा एजींनी प्रशासनाला जिथे योग्य त्यांना वाटलं तिकडे सगळीकडे हे सांगितलं, हा प्रकार सांगितला. पण तरीही पोलीस किंवा इतर प्रशासन यांनी त्याची कोणतीही दखल घेतली नाही. जवळजवळ 10 तास हे ज्युडिशियल ऑफिसर्स तिथे बंधक होते आणि त्या छोट्या मुलाला सुद्धा पाणी सुद्धा दिलं गेलं नाही. हे सर्व चीफ जस्टिस ऑफ इंडिया श्री सूर्यकांत यांना कळल्यावर ते रात्रभर जागे राहिले. त्यांनी अनेक ठिकाणी फोन करून शेवटी DG पोलीस यांनी पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये 10 तासानंतर या ज्युडिशियल ऑफिसर्सना ऑफिसच्या बाहेर आणलं. पण बाहेरही खूप मोठा जमाव होता. त्यांनी दगडफेक केली आणि त्यामध्ये त्या ऑफिसर्स लोकांच्या गाड्यासुद्धा त्याच्या काचा या सगळ्या फुटलेल्या चे पिक्चर्स सर्वत्र नंतर दाखवण्यात आले. आता खरं तर याआधी मी सांगितल्याप्रमाणे अशा घटना घडलेल्याच होत्या. बांगलादेशी घुसखोर हे बॉर्डर फेन्सिंगच्या बाबतीत राज्य सरकार उदासीन असल्यामुळे तिथून जनावरांची तस्करी ही होत होती. त्याचप्रमाणे घुसखोर बांगलादेशी हे पश्चिम बंगालमध्ये येऊन भारताचं नागरिकत्व सुद्धा मिळवण्यात यशस्वी झालेले आहेत असं ऐकण्यात येत आहे. मालदामध्ये
एकदा हजारो बोगस आधार कार्ड, पॅन कार्ड हे कचऱ्यामध्ये टाकलेले दिसून आले होते आणि त्याबद्दल चौकशीही झाली. कित्येकांना पकडलं सुद्धा. मालदामध्ये असे बनावट पेपर्स बनवण्याचं खूप मोठं जाळं आहे. या सर्व घटनांमुळे चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे रात्रभर जागे होते, या संपूर्ण घटनेची माहिती घेत होते आणि प्रत्यक्ष तिथे काय घडलं हे सुद्धा पाहत होते. त्यांनी मग कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. म्हणजे या बाबतीमध्ये जे जे प्रशासक उदासीन राहिले त्या सर्वांना कारण दाखवा ही नोटीस दिली. आता NIA या संदर्भातला जो तपास आहे तो करते आणि नुकतंच एका संबंधित संशयित व्यक्तीला एअरपोर्टवर पकडण्यात आलंय असं समजतंय. पण एकंदरीतच झालेला प्रकार हा अत्यंत निंदनीय होता आणि यावर राज्य सरकारच्या ज्या चीफ मिनिस्टर आहेत ममता दीदी, त्या म्हणतात की त्यांना या संदर्भातली कोणतीही माहिती नव्हती. मग अचानकपणे एवढा मोठा जमाव त्या ठिकाणी जमा कसा होतो? किंवा पोलिसांना कळवल्यावरही पोलीस तिथे 10 तासपर्यंत का येऊ शकत नाही? हे सर्व संशय येण्यासारखंच आहे. असो, आता NIAचा अहवाल काय येतो ते कळेलच. त्यामुळे आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.